हरि जय राम, हरि जय राम, हरि जय राम, जय राम, हरि जय राम, हरि जय राम, हरि जय
Oh
नवी पाठ आली ग सोन बाबराने नवी पाठ आली ग आपलं प्रेम या जगात अमर राहील बघ. साधे आपले प्रेम जगात अमर राहील. ही सगळी लोक, हा सर्व समाज. राधे, माझं नाव घेण्याबद्दल राधे तुझं नाव घेतलं काय म्हणतील? राधा कृष्ण, राधा कृष्ण, राधा कृष्ण.
कान्हा ए कान्हा बाळा आहेस कुठे अरे काय कोणतं सुरू केलं आई माझं कान. अरे काना तुझ्या घोड्यांमुळे मला या साऱ्या कुटुंबाचं ऐकून घ्यावं लागतंय बघ आई हे माझ्या पुढे नाहीये, हे माझ्या बाळीला बाळीला. अरे काना हे सर्व कळतंय मला पण तुझ्या बरोबर कोण बरं सांग ना ह्या सौंदर्याने रोज आपल्या घरी येतात मध्ये आलीस तू हे बघ रे तुला मी नीट सांगते माझ्या कानाला तुझ्या नादी लावू नको त्यामुळे मला या साऱ्या गोष्टीचं ऐकून घ्यावं लागतंय यशोबाई असलं की नाही तुझ्या कानाबद्दल बरंच काय सांगायचंय आज तुझं मी सकाळी सडवून काढतो मधून गेला बघ मधूनच गेला मला काय आता माझी तुला काय सांगू आता तुझं काय आहे नवीन काही जुना सासऱ्याची वेणीची सासूची तुला काय सांगू तुझ्या गोष्टीनं आजच्या विषयात जेवण ते दोघं झोपडे असताना त्याच्या दोघांमध्ये मग घुसूनच बिघडून गेला माझ्या हव्याला आणि माझ्या दूध ओळखी खाल्ला ते माझ्या तोंडाला दोघे गेलं बरं आणि सगळ्यांनी सासूला वाटले की दोन्ही तेच खाल्ले मला मारला तुला मारायला तुम्ही नक्की आधी पायऱ्यात काय देणार बघ का ना पुढे करणं त्रास देणं हे सर्व सोडून दे चल तू घरीच चल मला हिच्याबद्दल संशय आलाय होता माझा वेडी झाले तुम्ही समजतातच नाही मी कन्यावयाची राजा आहे आणि तू कृष्ण विष्णू विधाता माझं त्याच्यावर असलेलं प्रेम हे वासनाप्रेम नसून एक भक्तिप्रेम आहे आणि राधा ती राधा म्हणजे भक्तीची धारण
दररोज ह्या गोकुळच्या गवळणी काही ना काहीतरी चुगली करून माझ्या घरी येतात आणि माझ्या आईला सांगतात काल ही गवळण माझ्या घरी आली होती आणि माझ्या आईला सांगत होती तुझा काना शिंकेवर टाकलेले मटके फोडताना मी त्याला पकडलं आहे. ही गवळण जरा जास्त चुरू करायला लागले, तिला अद्यालाच घडवली पाहिजे. त्यासाठी माझ्या सवंगाला आग बनवून घेतो. पेंद्या रे पेंद्या, पेंद्या रे पेंद्या, अरे इकडे ये. कशाला गोकुळात मजा आहे. येऊ म्हणतात हो मी कुणाची आलो ये तरी पण. येऊ म्हणतात हो आलो आलो आलो. कुठे कुठे शोधायचं गाणं तुला रे, शिवाच पाखरू लागली हुर हुर. कपिला चुकली रानात, काटारू त्याला डाव्या हो पायात.
माझ्या लात मारला बरोबर सिद्ध म्हणतो बरं तरी मागण्या मागे हो तो रानात गेलाय हो तो आघाड्यात गेला तेवढं येणार नाही लवकर बोलू म्हणताय आघाड्याला बोलून घेतो
ही वाटत भेटली. घेऊया लय पाटलं लागली. पाटणारे म्हणजे होय. काय म्हणतो अरे मोठी गंमत झाली, मोठी गंमत. तू इथे गंमत झाली गंमत कसली अरे या गावातली माणसं सांगितली होती ह्या गावातली माणसं कशाला गवत काढायला. गवत अरे बाहेर भाजावं झाले आता गवत काय मला काढतो गवत काढाच माणसा कधी भाजव चालू काय. हा मग माणसं बोलवली. हा अरे माणसं मी पुढे गेलो. पुढे गेला पुढे गेलो. हा अरे माणसं काय आलीत नाही. माणसं आली काय म्हणजे मी म्हटलं येतील पाठणं. म्हणजे मागणे माणसं येते मग तू पुढे गेला पुढे गेलो. मग पुढं पुढे गेलो. हा मग ते 4 बाराचं बांधतो. 4 दिवस आहे तो बांधतोच अरे बांधून झालं. बांधलं तुम्हाला तरी काय माणसं आली ना त्यांना मजुरी भेटली. म्हणजे तुला फाट्यावर मारली पाठव मारली. तुला बोलवलं दुसरीकडे गेली ती असं आपल्या गावात किती आहे ह्याला सांगतात तिकडे जातात पैसे भेटतात ना पण ना तिकडे ससा आडवा गेला रे. ससा हा. कसा अरे ससा झाडाला झाडा झाडाचा लाटा होता. ससा ससा आडवा गेला आडवा गेला. माझ्या हातात इला 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 हा इला इला होता इला हातात होता. हा तू घातला ना साशेच्या. कुठं माझ्या काय साशेच्या ससेच्या चांगल्या गाव ससा गावला काय ससा काय गावलाच ना. अरे ससा पुढं त्याच्या मागणी ती. ससा पुढं त्याच्या मागणं तू हा. मस्त करता करता हा तसंच घरात गेलो. कंटाळला अरे कंटाळलो आणि ही सोंग भेटली मधी. सोंग अरे उगला उगला अरे कशी पण येतात ती अरे मी तिकडे जातो हे इकडनं मधनं आलं काय म्हणायचं आम्ही जायचं कुठं अरे वार चालला होता इथं. वाटायचं कुठं आहे इथं मगाशी भेटून ना. चांगला वाजलाय रे हो कुठला बोल चांगला वाजला मग घरात गेलो. हा घरात गेलो आणि बायकोला सांगितलं. बायको तुझी आहे कशी काय म्हणजे. अरे माझी नाही माझी बारका आहे अरे सांगतो ऐकतो मी. बारका नाही मोठा आहे तुझ्या. वयम बारका आहेस ना कोण म्हणतो. मी म्हणतो मी तू कोण सांगणार. अरे यांना विचार. सांग संगीता सांगते बघ ऐकलास मोठा आहे बघ. अरे वयान ना वयान वयान मोठा तू छोटा लग्न झालं माझं. चांगला आहे कमी वयात मोठी प्रगती झाली प्रगती प्रगती कोण प्रगती ना बाय. हा? प्रगती गती गती हा मग काय बायको हाय असं मी समजून धरून जातो बायको हाय काय. हा हा बोल 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 तिला सांगितली 2 कप चाय ठेव. 2 कप चाय हा. कोणला अरे मला नाही तिला. अरे मी पण आलो ना सोबत तुझ्या तू कुठं होता. अरे दादा तुझ्या उभा नाही दिसला. काय मारी रे काय सांगायला म्हणजे तू मला काय सांगायला हा. चांगलं आहे ठीक आहे मग बोल 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 पुढे बोल काय सांगितली. हा हा आणि माझी 3 पोरं. अरे आता कुठं लग्न झालं बोलला लग्न झालंय नाही सांगतोय म्हटलं ना तुला पुढं. हा बोल बोल माझी 3 पोरं. तीन म्हणजे कशी होती ती ती लहान मोठं लहान मोठं एक बालू सारखं एक भाई सारखं भाई झोपलं तिथं बघितलं मी तिथं अरे लहान मोठं. लहान मोठं हा मग अरे त्यातलं 3रं पोर आहे ना. तिसरं ते लय अवली. अवली अवली म्हणजे अवली अवली म्हणजे अवली कवली पवली ही मस्तीखोर. मस्ती कर मग काय झालं हे काय झालं माहितीये. हा. पडलं कपात. कपात पडलं. कप एवढं पडलं कसं इथला नव्हता. कप कुठला होता आता राहायचा. कुठला बाहेर? मी आणला होता. एवढा एवढा मग
तसं दुकानात गेलो दुकानात गेलास आणि बंद पाव आणला बंद पाव बंद बंद पाव हे, काय झालं? बंद पाव बंद पाव मग काय झालं त्याचं कपाट टाकला बंद पाव कपाट टाकलास पाव फुग वर्ग वर्ग काहीतरी नवीन दिसताय ऐकलं नवीन बघताय आजच आणलंय गेल्या वर्षीपासून म्हणतात जुनं दाखवता काहीतरी नवीन करायला पाहिजे ना त्याला आम्ही केलं नवीन काय बोलला अरे पाव फुग पोरग वर अरे मग पोरग आलं काय वरती आलं वर हा, अशी झाली गंमत अशी गमत झाली. आधी मला सांग तुम्हाला इथं आधी बोललो अरे तुला मी नाही बोलत बघ, नाही. बघ, अरे तुला सांगितलं देवा मी तुला मग देव आता कसं विचारला जातं. देव म्हणजे बोटा समोर बघ बोटा समोर अमोल नाही कुठं आहे आतमध्ये बघितलं मी समोर चल तर मग चल. उठ त्यांच्या आकड्या वाकड्या दिसतंय काय अरे तू पण नीट पण लुक काय मथुरेत कंस मातला दैत्य मातला हो मथुरेत कंस मातला दैत्य मातला हो मथुरेत कंस मातला
अरे काल सांड कसं कुठलं का कोर्टात ना आलं असा खांब्या खांब्या चालत होता तुम्ही इथं आम्हाला एवढ्या सकाळी कशाला बोलले? म्हणजे पिंड्या त्या गोकुळच्या डोळ्यांनी काही ना काहीतरी चुकली करून माझ्या घरी येतात आणि माझ्या आईला सांगतात आईला सांगतात आईला आणतात अरे देवांच्या आईला हो ना. होय देवा. तुम्ही काय सगळ्यांचं घेऊन ठेवलंय मी सर्वांचा कारभार आहे. होय मी सर्वांचं कारभार आहे काय पुढं काय अरे नवीन गेलं जुनं ही जातो अरे कारभारी म्हणलं देव कारभारी म्हटलं अरे देव मी काय विचारलं देव मी म्हणाल कारभारी हो काय देव होय म्हटलं मग अरे का कधी खातं तुला खातं काय बोलते तू बोल कारभार देव कारभारी आहे बोल तुम्हाला कवर घेतला अरे तू माझ्या घेऊन आला मी पण घेतला एक उरायची ना माझं दोन आहे ती घेऊन ना खाली ती तार दिसली ना तार जाऊ दे बरोबर आहे गाडी पैसे किती सारखा पडला पाय दुखलं पाण्यावर चला तर मग
बाबाचं नंतर ऐकवायचं आधी खरं ऐकवायचं टोंग 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 अरे येतो काय म्हटलं अरे आजच पेटला तर बाहेर काढलं नवीन अरे काय झालं बघ दिल ना दिया दिल ना लिया तो बोलो ना का किया अक्की दुनिया में अक्की दुनिया मेरी भी बाबाचं गाणं सांगत होता ना झालं मगाशी मगाशी टणन टणन काहीतरी बाबाचं त्याच्या पुढचं येत नाही मला चल चल मग जेव्हा पुढे चला तर. चला हीरा 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 गालते साद चला जाऊ यमुनी पाण्यावरी
मीरा घालते घालतरी सुस्वागतम. हे गाणं या वर्षाचं जयजय. धन्यवाद. तू मानतेस काय केवढी तू केवढी अरे झाडाला घे झाडाला मानतेस काय काय झालं काय झालं काय मागे बोलला मला तू बोलला तू ये 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 तू का बोलतो त्यालाच माहिती मी सांगले की मागं बोलला मला मारलो तर त्यांनी सांगितलं तुमचा वाट तिथलं देवानी काय पुढे बोल ते बघ सुस्वागतम. आता
बरं खाल्लास काय काय झालं रे तुला भाऊ आपण पाण्यावर जेव्हा किती झाला पाहिजे पत्ता नाही काय म्हणत काढ तिला कधी समजून घे कधी 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 तरी ये कलो कधीला काय बोलू कसो का अहो तुम्हाला काय कधी सांभाळून घे तिला सांभाळून घे कधी 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 काय कधी केव्हा तरी येणार तोंडावर काय बघा तुला केव्हा तुला कधी येईल काय दिराणी अगं नवीन सुनाय जरा सांभाळून घे जरा जरा कामाची गडबड जरा बागे काम बरोबर तिला मग भरपूर आहे तिला ये कधी ये आता कधी थांबतो काय झालं तुमच्या थोडं काळ लागेल परत परत बोलू जरा धीर धर कधी कधी कामात गडबड वाटत गेले कुठं किती कामं नाही ते भरपूर तुम्हीच बोलला होता ना पाण्यात हो मी पाण्याला गेले असताना कृष्णा नव्हता कृष्णा नव्हता काळ्या देव तुला साक्षात भगवान परमात्मा काळ्यात तू पाणी भरत असताना माठ फुडला तुझा बडी माता काय तुला किती वेळ सांगितलं पुढे जाऊन आणि आज काय घातलं तर तुला काय गावलं नाही सुपर ते सर्व काही खरं आहे पण काही केलं त्याच्या खोड्या कमी होत नाही त्याला आता आपण तरी काय करता सगळं वेळी आहे कृष्णा एक लीलावतरी पुरुष आहे तोच करता करविता या विश्वाचा पालन करता तोच आहे आणि या जन्मी त्याची आई होण्याचं भाग्य तुला भेटलं यातच आपल्या दोघांची तू आता गेला तरी कुठे तुझ्या कोणत्या खोड्या करून नाही आला म्हणजे तू धावतेस कुठं पाठीकडे म्हातारा आला मेला गेला भागाच्या बघतेस काय माझी काय झालं आपण म्हणतो ते रांगोळ टाकलो मग काय झालं मग काय काय झालं जागा कमी लावलाच म्हातारे काय झालं हो आजीबाई मी काय म्हणतो मी काय म्हणतो आजीबाई आज मी शांताबाई दिसते शांताबाई शांताबाई दिसते शांताबाई शांतबा के चलने की आवाज में तुम नहीं शांतबा ऐसी बात है जिसके आते ही हवा रुक रुक के चलने लगती है मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसे बजती है कि जैसे झम झम
पहिली पडली असतीस कशाला नसतेस आपण आलं सुद्धा आणि आता काय नसते आता मी भाले करू काही काही बोलू नका घरीच आहे कुठे बाहेर गेलाच नाही म्हणजे मी तुम्ही खोटं बोलताय चार दिवस झाला काय तुला तुला चांगलं काय करून दिलं नाही तुला बदल काय करते बदल मिठाला शिवाय अरे कृष्णा आता बाहेर येतो डोळ्यांचे माठ पडले अरे विनायका विनायकचा पोरा झालं कुठला किस्सा कृष्णा
हो हळूश्रीचे सासरे बाबा, तुम्हाला एक नाव घ्यायचंय. आणि नाव घेण्यासाठी आता जे डान्स झाला त्या गाण्या डान्ससाठी वन्स मोर आलाय. ते त्यांना म्युझिक द्या. पण मला उद्या घरात घेणार नाही मला वाटतं. अमोल टिके यांच्याकडून 250 रुपयात वन्स मोर आहे. पहिलं नाचा आणि नंतर त्यांचं नाव घ्या. बाय बाय टाटा. अहो सावर्डच्या बाजारात खात होते बिर्याणी. आता येतो हनुमंतराय समोर आली ना. अहो सावर्डच्या बाजारात खात होते बिर्याणी. अहो महेंद्रराव, अहो महेंद्रराव, तुम्ही माझे संग्राम. हॅलो महेंद्र नव्हे अमोल टिके. गाव एखादं. अहो सावर्डच्या बाजारात खात होते बिर्याणी. अहो अमोलराव, अहो अमोलराव, तुम्ही माझे संग्राम आणि मी तुमची कायमची देवयानी. किती खोटा बोलतो रे तू. काल माझी सून पाण्याला केली असताना तिच्या पाठीमाग जाऊन तिची माहित नाही पडलं तू. मग म्हणून सगळे नखरं बघतोय. तुला मला येणं समजतात का? अगं तू माझ्या बारक्या जीवावर जाऊ नको. आणि तू बाह्यस का बाप्या कसं हँग उडवते लोक हसले ना मला. हा बाप्या का जास्त बोल बस. कृष्णाला तू लाभ पुरा मारतेस. पुढे नाही वेळा करतेस का? गणेश तुमक पाटील. गणेश समजव तुझ्या बाळाला समजव. एवढं सांगताय ना तुझं समाधान समजवते. आता येते आता येते आता येते. आधी या नव्हती जीव तुझ्या
तुझ्या पायी वासरा शोध जशी गाई तसा हा जीव तुझ्या पायी तळ हाताची भार शोषेला तृप्ती दुरितांचा तू सहारा गवळणी येते आई आई नको मला रडवण आई आई गवळणी येते आई आई नको मला रडवण आई आई बाळा झाले तुझे आहे मेरे उतार वासरा शोध जशी गाई सारा जीव तुझ्या पायी वासरा शोध जशी गाई तसा जीव तुझ्या पायी वासरा शोध जशी गाई तसा जीव तुझ्या पायी वासरा त्या तुझ्या बाळाचं रुपडं बघून मी तर तू ऐकलं का जरा पुढे बोल म्हणजे मला चांगला ऐकायला पुढे बोल पुढे बोल त्रास दे नाही सगळं सोडून दे ना समजतात तसं नाहीये राधा कृष्णाचं प्रेम हे भक्तिप्रेम आहे. ह्या भक्तिप्रेमाची ही सगळी लोक बदनामी करतायत. काना मग सत्य काय आहे मी सांगतो. मी अनायगावाची पत्नी राधा आणि मी पवित्र आहे. पूर्वी माझे स्वामी इंद्रदेव आणि त्यांची पत्नी मी शची क्षीरसागरामध्ये भगवंताच्या दर्शनासाठी गेले असताना माझ्या मनात एक इच्छा निर्माण झाली की मला या भगवंताजवळ स्थान मिळावे आणि ते भगवंतांनी ओळखले व त्याचवेळी मला आशीर्वाद दिला की तुझी इच्छा मी द्वापारयुगात पूर्ण करीन आणि तेव्हा गोकुळात तू राधा म्हणून जन्म घेशील आणि मी तुझा भक्ती म्हणून स्वीकार करीन. हीच मी राधा. राधे मी तुला वचन देतो की यापुढे ही सगळी लोक माझं नाव घेण्याबद्दल राधे तुझं नाव घेते. राधा कृष्ण राधा कृष्ण हॅलो गुडेकर तुमच्यासाठी खास बक्षीस आलेलं आहे. कोणाकडून ऐकले का? धन्यच तू. हे बघा आता मी हनुमान जयंती निमित्त मी माझ्या भारतांचं माझ्या बाप्यांचं माझ्या म्हाताऱ्याचं नाव घेते हा सगळे नाही का. ओ वाटणचा केला शिरा सगळं बोलला का ते? अहो वाटण्याचा केला शिरा त्यात घातले कोपरे किसून 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 माझे उत्तमराव गोड आहे त्याला घेतले ताटून बसलं.
मुंबई मंडळ आमच्या अगोदर 2 दिवस आपण कार्यक्रम केला. आपल्या कार्यक्रमाला दाद द्यावी लागेल कारण आपण भरपूर बक्षीस घेतलं आणि आज आम्हाला 3ऱ्यांदा कार्यक्रम करायला दिलं. तरी पण आजचं आमचं बक्षीस आहे 13,400 रुपये. गवळण निघो अशा बाहेर पाहू. साव